ठिबक सिंचनाचा उपयोग करतायत आता शेतीमध्ये, तरी पण तुमची जमीन सफेदच होते आहे का? तुमच्या जमीनमध्ये एक जो असा भुरभुरापणा असतो तो येत नाही आहे का? कारण हे तर सर्वांना मान्य आहे की जेवढी जमीन मोकळी मोकळी तितकं उत्पादन चांगलं येतं. तर हे कशामुळे होतं आहे की सुरुवातीला ठिबकच्या आधी आपण जे फ्लड इरिगेशनने पाणी दिलं ना, ते पाणी आपल्या जमिनीला जास्ती झालं आहे आणि त्या पाण्यासोबत भरपूर केमिकल आपल्या जमिनीत मिक्स झाल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये टाईटनेस आला आहे. मग आता जरी आपण ठिबक सिंचनाचा उपयोग करत असलो तरी पहिले तर तो टाईटनेस कमी करावा लागेल ना, तेव्हाच तर फायदा होईल. कारण तो टाईटनेस जर कमी नाही केला तर तुमचे पिकाचे जे व्हाईट मुळं असतात त्याची वाढ नीट होत नाही, तुमचा पाण्याचा मध्ये शिरकाव नीट होत नाही आणि उत्पादन कमी येतं किंवा तुमच्या पिकाची रोगप्रतिकारक क्षमता कमी राहिल्यामुळे त्याला अडचणी येतात. तर अशा वेळेस कुठलंही पीक लावण्याच्या आधी आपण जी मशागत करतो तिथे जर तुम्ही एकरी 100 ते 200 किलो जिप्सम तुमच्या मातीमध्ये जर मिक्स केलं तर तो जो टाईटनेसपणा असता तो हळूहळू कमी होतो. कारण जिप्सममध्ये जो कॅल्शियम असतो तो आपल्या जमिनीमध्ये जो सोडियममुळे हे टाईटनेसपणा आला आहे ना त्याला संपवतो आणि परत जमीन मोकळी मोकळी होते. तर तुम्ही पण अशा प्रकारे प्रॉब्लेमला फेस करत आहात का, मला कमेंटमध्ये सांगा. आणि ड्रीपचा उपयोग करत असा किंवा नको करत असा, जिप्समचा उपयोग वर्षातनं एकदा नक्की करा. तो किती करायचा हे तुमच्या माती परीक्षणावर ठरवा. आणि अशाच नवीन नवीन ट्रिक जाणून घेण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.